नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस भरती सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत। तर 15 मार्च 2026 ला झालेल्या पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये आलेले हे प्रश्न आहेत, तर सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, तर आपल्या भारताचे पहिले अति गरिबी मुक्त राज्य कोणते राज्य ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे केरळ हे राज्य। कोणते? तर केरळ हे। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला दुसरा, तर आंतरराष्ट्रीय योग दिवस केव्हा साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 21 जून या दिवशी साजरा करण्यात येत असतो। यानंतर तिसरा प्रश्न, तर वंदे भारत स्लीपर ट्रेन मध्ये वापरण्यात आलेल्या टक्कर विरोधी यंत्रणेचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कवच असे नाव आहे। काय? तर कवच। तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न चौथा, तर आपल्या भारताचे पहिले सहकार मंत्री कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, अमित शहा आहेत। कोण? तर अमित शहा। यानंतर पाचवा प्रश्न, स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे आपल्या देशातील पहिले राज्य कोणते राज्य ठरले आहे? तर ऑप्शन बी, उत्तराखंड हे राज्य ठरले आहे। कोणते? तर उत्तराखंड। यानंतर सहावा प्रश्न, पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर सेवातीर्थ असे नाव ठेवण्यात आले आहे। काय? तर सेवातीर्थ। ऑप्शन सी हे योग्य उत्तर असणार आहे। यानंतर केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर लोकमान्य टिळकांनी सुरू केले आहे। कोणी? तर लोकमान्य टिळकांनी। तर योग्य उत्तर ऑप्शन सी हे असणार आहे। यानंतर आठवा प्रश्न, तर गावातील मतदारांची सभा म्हणजे काय? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ग्रामसभा। तर ग्रामसभेला गावातील मतदारांची सभा म्हटले जाते। यानंतर नववा प्रश्न पाहूयात, तर आपल्या भारतातील पहिली प्रवासी रेल्वे कोठे धावली? तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मुंबई ते ठाणे। कोठे? तर मुंबई ते ठाणे। तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर आपल्या भारतातील पहिली प्रवासी रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी मुंबईच्या बोरीबंदर म्हणजे आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान धावली। तर या ऐतिहासिक रेल्वेने 34 किलोमीटरचा प्रवास म्हणजे 21 मैलचा प्रवास केला, ज्यामध्ये 14 डबे होते आणि सुमारे 400 प्रवाशांनी प्रवास केला होता। यानंतर 10वा प्रश्न, स्वामी विवेकानंद यांचे गुरु म्हणून कोणास ओळखतात? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, रामकृष्ण परमहंस यांना ओळखतात। तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर 11वा प्रश्न, तर दो बूंद जिंदगी के हे कोणत्या आजार प्रतिबंधक जाहिरातीचे घोषवाक्य आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, पोलिओ। कोणत्या? तर पोलिओ। यानंतर 12वा प्रश्न, तर H2SO4 हे कशाचे रासायनिक सूत्र आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, सल्फ्युरिक आम्लचे। लक्षात ठेवा। यानंतर 13वा प्रश्न, तर सायबर गुन्ह्याबाबत तक्रार करण्यासाठी कोणती हेल्पलाईन उपलब्ध आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, 1930 ही। लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे 14वा, तर छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाअंतर्गत एकूण किती जिल्हे येतात? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, एकूण 8 जिल्हे येतात। किती? तर 8। यानंतर 15वा प्रश्न, स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते। कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। यानंतर 16वा प्रश्न, तर 28 फेब्रुवारी हा दिवस डॅश डॅश दिवस म्हणून साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो। सर्वांनी लक्षात ठेवा। यानंतर 17वा प्रश्न, तर प्रजासत्ताक दिन परेड 2026 दरम्यान सर्वोत्तम चित्ररथ हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कोणत्या राज्याच्या चित्ररथास मिळाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, आपल्या महाराष्ट्र। सर्वांनी लक्षात ठेवा। यानंतर 18वा प्रश्न, तर अंमली पदार्थाची विक्री, वितरण, गैरवापर यावर प्रभावी प्रतिबंध व फौजदारी कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पोलीस दलामध्ये खालीलपैकी कोणते विशेष पथक स्थापन केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स म्हणजे ANTF ही फोर्स। ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न 19वा पाहूयात, तर जिल्हा पोलीस दलामध्ये उपविभाग स्तरावर पोलीस यंत्रणेचे अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी काम पाहतात। तर पोलीस आयुक्तालयामध्ये उपविभाग स्तरावर डॅश डॅश असतात। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सहाय्यक पोलीस आयुक्त असतात। कोण असतात? तर सहाय्यक पोलीस आयुक्त।
यानंतर 20वा प्रश्न, तर रेड सी समुद्र कोणत्या दोन आखातांना जोडतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सौदी अरेबिया व ओमान. तर विद्यार्थी मित्रांनो, सौदी अरेबिया व ओमान तर पर्यायानुसार तांत्रिकदृष्ट्या तो सुएझचे आखात आणि एडनचे आखात यांमधील भाग आहे. तर लाल समुद्र म्हणजेच रेड सी हा आफ्रिका आणि आशिया खंडाच्या दरम्यान आहे आणि उत्तरेला हा सुएझच्या आखाताशी आणि अकाबाच्या आखाताशी जोडलेला आहे आणि दक्षिणेला तो बाब एल मंदेब समुद्रधुनी आणि एडनच्या आखातातून अरबी समुद्राला मिळतो. तर या समुद्राच्या पश्चिमेस इजिप्त, सुदान, इरिट्रिया तर पूर्वेस सौदी अरेबिया व येमेन हे देश आहेत. नंतर पुढील प्रश्न आहे 21वा, तर नेक्सस या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, युवाल नोआ हरारी हे आहेत. कोण? तर युवाल नोआ हरारी. यानंतर 22वा प्रश्न, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 नुसार खालीलपैकी कोणत्या क्षेत्र विभागासाठी निधीची सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, वाहतूक व परिवहन. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर 23वा प्रश्न, कृत्रिम बुद्धिमत्तेचा एआयचा वापर करून एखाद्या व्यक्तीचा चेहरा किंवा आवाज हुबेहूब दुसऱ्या व्हिडिओमध्ये वापरणे याला काय म्हणतात? तर याला म्हणतात डीप फेक असे म्हणतात. काय? तर डीप फेक. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर 24वा प्रश्न, आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे नवनियुक्त राज्यपाल कोण झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, माननीय श्री जिष्णू देव वर्मा झालेले आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर 25वा आणि शेवटचा प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ नाही? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, एलिफंटा लेणी नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर अजिंठा लेणी आहे, वेरूळ लेणी आहे आणि बिबिका मकबरा आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलाय. तर सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तर प्रश्न पाहून घेऊयात. तर आपल्या भारताचे पहिले सहकार मंत्री कोण आहेत? तर योग्य उत्तर सर्वांनी कॉमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी सांगा. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तर जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.